जीएसटी बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना मंत्रालयातून अभय मिळतंय का असा सवाल उपस्थित होतोय। जय महाराष्ट्राच्या हाती एक धक्कादायक पत्र लाभलंय। आपण हे पत्र स्क्रीनवर पाहू शकतोय। जय महाराष्ट्राच्या हाती हे धक्कादायक पत्र लागलेलं आहे। जीएसटी बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना मंत्रालयातून अभय मिळतोय का असा सवाल आता उपस्थित होतोय। जय महाराष्ट्राच्या हाती हे धक्कादायक पत्र लागलंय। आपण स्क्रीनवर हे पत्र पाहू शकतोय। यावरून जीएसटी बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना मंत्रालयातून अभय मिळतोय का असा सवाल आता उपस्थित होतोय। तर या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूयात। गेल्या 2 दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावातील जीएसटी विभागात सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांना तब्बल 2.5 लाख रुपयाची लाच देताना या व्यापाऱ्याला पकडण्यात आलंय। आणि या व्यापाऱ्यासह इतरही 10 व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राज्यभरात अब्जावधी रुपयांचा महसूल बुडवलाय। या संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्याचं सोडून कुठेतरी कर बुडवणाऱ्या 10 व्यापाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय की काय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। त्याच्या कारण मध्ये माझ्या हाती असलेलं हे लेटर 13 डिसेंबर रोजी जीएसटी कार्यालयातील राज्यकर उपायुक्त मारोतराव राठोड यांनी या कार्यालयातील पदभार सोडला आणि या पदभार सोपवला प्रवीण भोपळे यांच्याकडे। हा पदभार स्वीकारताना प्रवीण भोपळे यांनी स्पष्ट मारोतराव राठोड यांना सांगितलंय की ज्या पद्धतीनं तुम्ही कारवाई करताय 10 व्यापाऱ्यांविरोधात, या 10 व्यापाऱ्यांवर कुणालाच कारवाई करायची नाहीये। त्यामुळे तुम्ही जो काही चौकशीचा अहवाल तयार केलाय तो बाजूला राहून द्या, त्याचं मला काही घेणं देणं नाही आणि वरिष्ठांपासून या संपूर्ण 10 व्यापाऱ्यांवर कुठलीच कारवाई करायची नाहीये। अर्थमंत्री अजित पवार या गंभीर प्रकरणाकडे लक्ष घालतील का हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।